दरम्यान आरक्षणावरून सध्याचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे। त्यामध्ये कुणाचं काय म्हणणं आहे पाहूयात टॉप 9 अपडेट्स। सरकार अस्थिर करण्यासाठी जरांगेंनी आंदोलन मागे घेऊ नये असं सरकारमधल्याच काहींना वाटत होतं। आंदोलकांची सोय करणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंकडे रोख। संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकारमधले काही घटक आजही करतायत। सरकारमधल्या काही घटकांची इच्छा होती की मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेऊच नये आणि फडणवीस यांचं सरकार अडचणीत यावं। फडणवीसांना घेरायचं असतं तर थेट वर्षावर गेलो असतो। मला फक्त आरक्षण हवंय हे 2 वर्षात सिद्ध केलं। संजय राऊतांचा दावा जरांगेंनी फेटाळला। आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार नाही, उभा राहून देणार नाही, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाच परवानगी। मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं फडणवीसला ते धुतला असतं ते जो वर्ष मागल्यावर। आमचा डीएनए ओबीसींचा, संजय राऊतांचा डीएनए अब्दालीचा। एका समाजावर टीका करणं राऊतांना शोभत नाही। नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसी आहे, अशा पद्धतीनं एका समाजाला टार्गेट करणं, एका समाजावर टीका करणं हे संजय राऊत यांना शोभत नाही। आंदोलनाच्या माध्यमातून काहींचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर साधला निशाणा। मराठा समाजाच्या आंदोलनावर अजित पवारांची प्रतिक्रिया। आता परवा पण 4-5 दिवस जे मुंबईत घडलं त्याचा पण काही वेगळ्या पद्धतीनं आपल्याला राजकीय फायदा होतो का काय हाही घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काही केला। टीव्हीच्या समोर जायचे। मराठा आरक्षणाचा जीआर फसवणारा मराठा हे कुणबी नाहीत तर यावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलाय। सरकारच्या मराठा आरक्षण जीआरवरून प्रकाश आंबेडकरांचाही आरोप। सर्वच मराठा हे कुणबी आहेत असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही। जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जीआर मार्फत काढला गंडवणारा आहे, फसवणारा आहे। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण हे पाऊल टाकलंय। विखे पाटलांची प्रतिक्रिया। तर समाजाला न्याय मिळावा परंतु अन्य समाजावर अन्याय करून न्याय मिळाला अशी जरांगेंची भूमिका नव्हती। विखेंकडून स्पष्टीकरण। त्यांची ही जी काही भावना आहे की ओबीसीवर अन्याय करण्यात झालेला आहे तो अजिबात नाही। त्यांना माझी विनंती की आपण मला वाटतं आमची या सगळी भूमिका समजून घेण्याची। कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार। छगन भुजबळांचे काही गैरसमज असतील तर समजावून काढू। प्रवीण दरेकरांची ही प्रतिक्रिया। तर मराठा समाजासाठी क्रांतिकारक निर्णय झालाय, कुणीही यामध्ये मिठाचा खडा टाकू नका। दरेकरांचं विरोधकांना आवाहन। जे तायवाडे साहेब आहेत त्यांची भूमिका महत्वाची आहे आणि त्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे स्पष्टपणे समजून घेतलंय, ती त्यांची भूमिका आहे। भुजबळ साहेबांच्या भूमिकेलाही महत्व आहे। मराठा बांधवांच्या लढ्याला यश मिळालं तर ओबीसींवर अन्याय होणार नाही अशीच भूमिका सरकार घेईल। मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। तर आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण हे 2 वेगळे विषय आहेत। पंकजा मुंडेंचं वक्तव्य। मराठा बांधवांच्या लढ्याला यश मिळालं, सामाजिक मागासले असणाऱ्या ओबीसींवर अन्याय होऊ नये अशाच प्रकारची भूमिका सरकार घेईल, संविधान घेईल असा मला विश्वास आहे।